हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. मुंबई पालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये वाटाघाटी तेजीत. भाजप 5 वर्ष महापौर पद स्वतःकडे ठेवण्यावर ठाम, तर मुंबईमध्ये भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेनेला सत्तेत वाटा, सूत्रांची माहिती. दिल्लीमध्ये राहुल शेवाळे यांची अमित साटम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक. महापौर महायुतीचाच होणार. महापौर कोण होणार हे युतीतील पक्षप्रमुख ठरवतील, अमित साटम यांची माहिती. कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिंदे शिवसेनेला मनसेचा पाठिंबा असल्याची चर्चा. श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्यामध्ये बैठक. गट बनवण्यासाठी उपस्थित न राहणाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई सुरू. संजय राऊतांची माहिती समोर. दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 15 लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार, तर गुंतवणुकीसोबत तंत्रज्ञानही मिळवलं, फडणवीसांची माहिती. प्रिया सरवणकरांना पाडण्यासाठी भाजपनं जाणीवपूर्वक मेसेज फिरवल्याचा शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा दावा. शिंदेंच्या कार्यकर्त्यांविरोधात भाजप सायबर सेलमध्ये तक्रार करणार. भाजपने मदत न केल्यामुळे माझा पराभव. माहीम विधानसभेत भाजपची विशिष्ट टोळी काम करतीये. समाधान सरवणकर यांच्याकडून पराभवाचं खापर. भाजपच्या स्थानिक नेत्यांवर फडणवीसांचीही भेट घेणार. समाधान सरवणकरांच्या आरोपांमध्ये सत्य नाही. सरवणकरांच्या प्रचारात फक्त भाजप कार्यकर्तेच होते. आता त्यांच्या घरी भांडी घासायची का? भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांचा संतप्त सवाल. शिवसेना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, तर अरवली पर्वतरांगेसंदर्भात तातडीची सुनावणी असल्यानं पक्ष चिन्हावरील सुनावणीची शक्यता धूसर. सरोदेंची माहिती. जिल्हा परिषदांबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितींसंदर्भात कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार, तर 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार.